आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. नीट पेपर फुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत. 26 जुलैला मुंबईत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही कायम असून त्याला आता मुंबईत मोठं राजकीय समर्थन मिळालं आहे. 26 जुलै रोजी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसून फक्त तिरंगाखाली विद्यार्थी आणि नागरिक सहभागी होणार आहेत. राज ठाकरे यांनी आंदोलनात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक इशारा देत मुंबईत दिल्ली सारखा प्रकार होऊ देणार नाही असं स्पष्ट सांगितलं. तर उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या कारवाईवरून सरकारवर जोरदार टीका करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. या मोर्चाला शरद पवार उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून देवेंद्र फडणवीस यांनीही यावं असं आवाहन करण्यात आलं. त्यामुळे 26 जुलैचा हा मोर्चा केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपुरता मर्यादित न राहता राज्याच्या राजकारणासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. आता या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि सरकारची पुढील भूमिका काय असते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.